नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 30 जून 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणामध्ये पावसाचं प्रमाण किती आहे, पाण्याचं परिस्थिती काय आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर गेल्या महिनाभरामध्ये आपण उजनी धरणाची अपडेट दिली नव्हती, कारण तशी परिस्थिती नव्हती. पाऊस कुठेही पडत नव्हता. परंतु काल परवापासून बऱ्याच ठिकाणी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसास सुरुवात झालेली आहे. थोडासा प्रमाण कमी असलं तरी सुरुवात तर झालेली आहे. ही आनंदाची गोष्ट सांगण्यासाठीच आजपासून दररोज आपण हा व्हिडिओ करणार आहोत. तर आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 49.18 TMC सध्याला पाणी उजनी धरणामध्ये शिल्लक आहे. उपयुक्त एकूण साठा आणि उपयुक्त पाणी साठा हा -14.47 वर खाली आलेला आहे. आणि टक्केवारीकडे जर बघितलं तर उजनी धरणाची टक्केवारी ही -27.2% उजनी धरण खाली आलेलं आहे. आणि गेल्या वर्षी तुलनेत जर बघितलं तर गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरणामध्ये प्लसमध्ये 71.90% एवढं पाणी होतं. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा उजनी धरणामध्ये 98% पाणी साठा कमी आहे. कारण गेल्या वर्षीचं पावसाचं प्रमाण खूप होतं, मात्र त्या मानाने यावर्षी पाऊस आणखी चांगला चाकुडं आणि चालू झालेला नाही. त्यामुळे पाणी वाढण्याची शाश्वती आणखी तरी सध्यापर्यंत झालेली नाही. परंतु इथून पुढच्या काळामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला असल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढणार आहे. वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसास सुरुवात झालेली आहे. कालपासून काही धरणामध्ये 3 मिलीमीटरपासून ते काही धरणामध्ये 18 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडलेला आहे. आणि पावसाचं वातावरण चहूबाजूनं झाल्यामुळं उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही गेल्या 2-3 दिवसामध्ये 7 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. म्हणजे आतापर्यंत 74 मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला आहे. आणि पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळं आणि उन्हाचा चटका कमी झाल्यामुळं उजनी धरणात होणारं बाष्पीभवनाचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. कारण परवापर्यंत उजनी धरणाचं बाष्पीभवन हे 7.55 मिलीमीटर एवढं होतं, मात्र आज ते 4.58 मिलीमीटर एवढं खाली आलेलं आहे. म्हणजेच उजनी धरणात जरी सध्याला समाधानकारक पाऊस नसला तरी कमी होणारं पाण्याचं प्रमाण ही कमी झाल्यामुळं आणि पुढील काळामध्ये पाऊस चांगला पडेल अशी अपेक्षा असल्यामुळं उजनी धरण लवकरच भरेल अशी आशा आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.